कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:15 आणि 19 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात आज ऐकूया श्री यशवंतराव चव्हाण, अध्यक्ष महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ सांगली प्रादेशिक विभाग यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा. सर, जसं तुम्ही तुमच्या संघटनेविषयी सांगितलं, तर ह्या संघटनेची तुमचं मीटिंगचं साप्ताहिक किंवा मासिक मीटिंग जे होतात, तर त्याचं शेड्यूल कसं असतं सर? आमचं कसं असतं, प्रादेशिक विभागाचा दर 3 महिन्यातून कार्यकारिणीची मीटिंग होते. 1 वर्षातून सर्वसाधारण सभा होते. पण जे काही गाव लेवलला संघटना आहे किंवा जे समन्वय समिती आहेत तालुका लेवलला, त्यांचं असं आम्ही शेड्यूल ठरवलंय की दर महिन्याला एकत्र या, गेट टुगेदर. म्हणजे तुम्ही बॉडीच असं नाही तर सर्व सभासदपणे या. ज्येष्ठांच्या ज्या काही तक्रारी असतील, ज्येष्ठांच्या काही तुम्हाला म्हणजे अडचणी असतील, ज्येष्ठांना कुठं त्रास होतो, ज्येष्ठांच्या काही प्रश्न आहेत, शासन लेवल असू दे, पोलीस लेवलला असू दे किंवा अन्य कुठेही असू दे, त्यासाठी तुम्ही 1 महिन्याच्या 1 तारखेला किंवा 30 तारखेला असे एकत्र येत जा. तुमच्या समस्या लिहून घेत जावा, आम्हाला कळवत जावा. आम्ही त्यात सोल्युशन कसा काढायचा हे आम्ही त्यात मार्ग काढतो. अशा पद्धतीचं ते दर महिन्याला मीटिंग घेतलं तरी चालतंय. परंतु वास्तविक याच्या ऍक्ट प्रमाणे, ट्रस्ट ऍक्ट प्रमाणे तर दर 3 महिन्यातून कार्यकारिणीची बैठक आमची होते. सांगलीमध्ये आमचे टिंबर एरियामध्ये ऑफिस आहे, तिथं विरंगुळा केंद्र आहे, विवेकानंद विरंगुळा केंद्र. त्यामध्ये आम्ही दर 15 तारखेला आणि दर 30 तारखेला अध्यक्ष आणि सचिव आणि काही कार्यकर्त्यांचे काही काम असतील तर त्यांनी यायचं. आम्ही नियमितपणे त्या ठिकाणी थांबतो आणि त्यांना काय स्टेशनरी पाहिजे, त्यांच्या ज्या अडचणी आहेत किंवा काही नवीन संघ स्थापन केले असले तर त्यांचे फॉर्म वगैरे भरून घेणे, त्यांना देणे, पैसे भरून घेणे, बँकेतले व्यवहार पाहणे, पुन्हा देणे, ठेवी ठेवणे, व्याज जमा करणे, ऑडिट करणे, वर्षातून ऑडिट करणे आणि त्याच्यावर काही रिमार्क्स येतात का त्याच्यावर अभ्यास करणे. अशा पद्धतीचं जे कार्य असतंय ते सुनिश्चितपणे काम आदर्शवत चाललेलं असतं. पण ह्यामध्ये एकच आहे की स्वतःचा पैसा खर्च करून ह्या संघटनेमध्ये काम करावं लागते. एवढंच या ठिकाणी एक मायनस पॉइंट बी म्हणता येत नाही आणि प्लस पॉइंट पण म्हणता येत नाही. ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ आहे त्यांनी यामध्ये झोकून देतात आणि आपला सहभाग नोंदवतात. आम्हाला ही एक आवड आहे म्हणून यामध्ये आम्ही झोकून गेलं. स्वतःचा पैसा किती जातो याचा विचार न करता समाजासाठी, ज्येष्ठासाठी काही करता येते का, आमचे उत्तर आयुष्य राहिले थोडे, त्यामध्ये आम्हाला काही करता आलं तर ते करायचं, असा हा एक. बरं, सगळ्या संघटनेमार्फत आता तुम्ही ज्येष्ठांसाठी कोणकोणते सण किंवा कोणकोणते संमेलन तुम्ही घेता सर, साजरे करता? आम्ही सगळ्या ठिकाणी काही जास्त चांगले संघ आहेत, कोठे कोठे असं मोठे मोठे काही गावामध्ये संघ आहेत आणि त्यांची संख्या पण मोठी आहे. अशा ठिकाणी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे हे राष्ट्रीय सण आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय म्हणजे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर हे आम्ही कंपल्सरी साजरा करतो. अबिश डे म्हणून असतो, म्हणजे ज्येष्ठांना छळवाद दिवस हा एक राष्ट्रीय आपला ज्येष्ठांचा सणच झालेला आहे. म्हणजे जागतिक युनो संघटनेने त्याला मान्यता दिलेली आहे. काय? अबिश डे म्हणून. अबिश डे. महिला दिन साजरा करतो आम्ही. ज्यांचे वाढदिवस जे 75 वर्षाच्या पुढं, 80, 85, 90 आहेत आमच्यात, अजून 95 वाले पण आहेत, एखादे असतात, त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणे किंवा एकत्र येणे, स्नेहभोजनाचं हे कार्यक्रम करणे, छोट्या छोट्या सहली पण घेणे, असे आम्ही सण साजरा करत असताना आम्ही कुठल्याही वर्षातून हे वाढदिवस वगैरे आम्ही साजरा करताना आदर्श सून महिला दिन आम्ही साजरा करतो. एवढा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातात सर्व संघामध्ये.
तर त्या जागतिक महिला दिन 8 मार्चला आम्ही सादर करत असताना त्यामध्ये आम्ही ठराविक 5-10 आदर्श सून पुरस्कार देतो. आदर्श सून पुरस्कार एवढ्यासाठी की ज्या सुनेनं आपल्या सासू सासऱ्यांना, आई वडिलांना एकदम उत्कृष्टपणे त्यांचा सांभाळ करतायत असं आम्हाला एखादा ज्येष्ठांनी सांगितलं, माझी सून अशी आहे, माझ्या मुलीसारखं आहे, मला माझं वेळच्या वेळी औषध गोळ्या, आम्हाला काय आता औषध गोळ्या वेळेवर देणे, वेळेवर चहा देणे, तुम्ही जेवण वेळेवर नाही दिलं तरी चालतंय पण चहा आणि औषध गोळ्या हे वेळेवरच्या वेळच्या वेळी दिलं पाहिजे, अशी काळजी करणारे ज्या मुली आहेत त्यांना आम्ही आदर्श सून म्हणून त्यांचा सत्कार करतो. आणि मला वाटतं हा एक चांगला उपक्रम आहे, कारण बाकीच्या लोकांनाही याच्यातनं प्रेरणा मिळते. आणि दुसरी गोष्ट आम्ही आदर्श मुलगा म्हणून एक पुरस्कार आम्ही देतो. काय म्हणजे आदर्श मुलगा हा वडिलांना आता घरातून बाहेर काढतायत, जिथं काही म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेले तरुण आहेत किंवा जे सून जे अति शिकलेल्या, थोडक्यात म्हणू आपण अति पुढारलेल्या म्हणण्यापेक्षा अति शिकलेल्या सासू सासऱ्यांचे त्यांना काही पटत नाही, परंतु ते असं आहे 60 वर्ष 65 वर्ष गेल्यानंतर बुद्ध्यांक असतो जो हा खाली येतो ज्येष्ठांचा. हा बुद्ध्यांक खाली आल्यानंतर थोडस तोल जातो बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, त्यांच्या आचार विचारामध्ये रागीट होणे, व्यक्त करणे, भावना व्यक्त करणे ह्या वृद्धाकडून घडतात, ज्येष्ठाकडून घडतात. ह्या सहन करणाऱ्या मुली आणि मुलं, मुलापेक्षा मुलीवर जबाबदारी जास्त आहे. असे दोन्ही हे जर चुकलं त्या ठिकाणी छळ होतो, ज्येष्ठ नागरिकांचा छळ होतो. मग आम्ही हाय होऊ नये म्हणून आम्ही हा पुरस्कार देतो आणि मुलगा एक आदर्श मुलगा म्हणून एक आम्ही पुरस्कार देतो. कारण मुलगा जो आदर्श आहे, आई वडिलांचा सांभाळ चांगला करतो, परदेशात राहणारा नाही, परदेशात राहणारा हा पैसा किती देतो, आता कोट्यानं पैसा असतात, इथं राहून आई वडिलांना भाजी भाकरी देऊ दे, एक बिन साखरेचा बिन दुधाचा चहा देऊ दे, पण इतर राहून आई वडिलांचा जो सेवा करतो त्या प्रत्यक्ष राहून त्या मुलाला आम्ही आदर्श पुरस्कार देतो. आदर्श माता पिता, आई वडिलांचं पण काही चुका असतात, भांड्याला लागल्यानंतर आवाज येतो, अशा पद्धतीचं आई वडिलांच्या पुढे काही चुका होतात, हे का केलं, ते का केलं, असं का केलं, तसं का केलं, पाठीमाग किरकिर लावायचं. मुलं टेन्शन मध्ये असतात, मुली टेन्शन मध्ये असतात, त्यांचा प्रापंचिक लोड असतो, त्यामध्ये जर ज्येष्ठांनी असं बोलायला लागले मधी तर त्यांना तो विचार पटत नाही आणि त्यातून त्यांचा मतभेद सुरू होतो. आणि हे होऊ नये अशा दृष्टीनं आम्ही पण कॉलेजवर, कुठं पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय अशा ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या मिटिंग घेऊन कॉम्बिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो हायस्कूलमध्ये वगैरे. परंतु हे काय समाज आता जसं पुढं जायला लागलाय तसं अडचण्या गुंतागुंती वाढतच खाली आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास कसा होणार नाही हा शासनाचा पण एक कल आहे. त्यांचे पण असे धोरण आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी 2013 साली 2018 साली त्यांनी ज्येष्ठ नागरिकचे धोरण जाहीर केलं, संसदेमध्ये पास करून घेतलं. ते एक चांगली गोष्ट आहे की ज्येष्ठांना कुठं कुठं काय सन्मान दिला पाहिजे. पंचायत समितीमध्ये गेलं तर त्यांचा काय, त्यांना तहसीलदार मध्ये कसं दिलं पाहिजे, पोलीस स्टेशन मध्ये कसं दिलं पाहिजे, आरोग्य शिबिर घेताना दवाखान्यामध्ये त्यांना कसं ट्रीट करावं केलं जातं किंवा करावं, ह्या सगळ्या त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत शासनानं आणि त्या पद्धतीनं शासन देखील जसं सांगितलं तसं खाली देखील आम्हाला अनुभव यायला. पण हे अनुभव घेत असताना तिथले जे अशा जिथं नोडल ऑफिसर चांगले असतात, आई वडिलांविषयी दखल घेणारे असतात, त्यांनी निश्चित ज्येष्ठांचा सन्मान. बरं सर, जसं तुम्ही सांगितलं की वरिष्ठ की तुमची संघटना काम करते, कार्यरत आहे, तर तुमच्या संघटनेने आजपर्यंत समाजासाठी काही कार्य केलेलं आहे का? हो नक्की. ज्येष्ठ नागरिक संघटना एवढं काम करते, कुठलाही काही पूर आला, आता माझा सांगलीला बॅकवॉटरनं पूर आला होता मोठा, त्यावेळेला आम्ही संघटनेने घरोघरी फिरून कपडे लत्ते जेवण खाण्याचं साहित्य ट्रक भरून आम्ही शासनामार्फत पाठवलं. भूकंप झाला, पैशाचं काही ज्यांना जसं शक्य आहे, ज्यांच्या सहाय्य कसं आहे
असं मिळून आपल्या कपॅसिटी प्रमाणे शासनाला आम्ही ती मदत पण केली. कुठलेही म्हणजे एखादा आत्महत्याग्रस्त झाला अशांच्या घरी जाणे, त्यांना काही मदत करता आली तर ते करणे, किंवा आणखीन काही संघर्षामध्ये काही पेटलं किंवा काही जळाला, काही याच्यामध्ये बळी पडले, अशा वेळेला देखील आम्ही धान्य वगैरे देऊन नैसर्गिक आपत्ती अशामध्ये पण मदत करण्याचं आम्ही चांगलं काम करतो. एखादा नगरपालिकेचा किंवा एखादा शांतता कमिटीमध्ये आता काही दंगे चालले किंवा काही खाली आम्हाला बोलवलं जातं, म्हणजे सगळ्यांनाच बोलवलं जातात, त्यामध्ये आम्हाला त्यांनी सहभाग करून घेतात. तर ते काही शांतता कमिटी सारख्या किंवा अनेक नगरपालिकेमध्ये काही त्यांच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं जातं, त्यावेळेला आम्ही त्यांना सहभाग देतो आणि आमचे मत देखील आम्ही त्यांना मांडतो. बरेच म्हणजे समाजाला सोडून आम्ही कोणतेही काम करत नाही आणि समाजाबरोबर प्रवाहामध्ये काम करायचं, त्यातही एक वेगळा आनंद असतो. काही स्वच्छता अभियान असू दे, रोप लावायचं वगैरे असू दे, हे करणं, त्यामध्ये सहभाग हा आपल्या परीने आम्ही घेतो. सर, आतापर्यंत आपण या संघटनेसाठी अविरत काम करताय, तर संघटनेतील आतापर्यंतच्या प्रवासामधील एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आपल्याला सांगता येईल का, जो आपल्या कायम स्मरणात आहे आजही? आजही तर एक माझं म्हणजे आयुष्यामध्ये जसं मी प्रेरित होऊन हे काम करायला लागलो, आमचे रामकुमार सावंत म्हणून त्यांनी गडहिंग्लजला सर्वसाधारण सभेच्या ज्या वेळेला दोन्ही एकत्र होतं, सांगली आणि कोल्हापूर, त्यावेळेला 2000 मला वाटतं सप्टेंबर 2015ला त्यावेळेला मलाही त्यांनी निमंत्रित केलं होतं. त्यात मला वाटतं शिंबाशी स्कूल तुम्ही ऐकलं असेल, गडहिंग्लज नेसरी या रोडवर आहे, जिथं डॉक्टर अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती त्या हायस्कूलला भेट दिलं होतं. तर तिथं त्यांनी केलं. आम्ही त्या हायस्कूलमध्ये आम्ही प्रशस्त फिरून बघितलं. त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पुढारीचं अति महत्वाची जी त्याग केलेले आहेत त्यांचेच आम्हाला फोटो बघायला मिळाले. आणि त्या हायस्कूलमध्ये सांगितलं कलाम साहेब कुठं या ठिकाणी भेट दिले आणि त्यांचे रिमार्क्स वगैरे सांगितले त्यांनी. आणि त्या हायस्कूलचा 100% निकाल कायम तिथं टक्केवारी नाही, 100%. तर अशा हायस्कूलमध्ये ही सर्वसाधारण सभा भरली होती आणि त्याला 2 न्यायाधीश परत तिथले प्रमुख पाहुणे म्हणून वगैरे सगळे आले होते. पण त्यामध्ये हे चालू असताना त्यांनी माझं नाव पुकारलं गेलं. मला माहिती नव्हतं माझं नाव त्यांनी का घेतलं हेही मला माहित नव्हतं. पण मला काय वाटलं, बोलवलं म्हटल्यावर मी गेलो स्टेजवर, तर त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला गेला. म्हणजे एक स्मरणपत्र, एक शिल्ड आणि काही एक पाकिट. असं मी एवढं भारावून गेलो की एवढ्या मोठ्या हायस्कूलमध्ये मोठ्या व्यक्तीकडून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हे कसं, हे एक माझं चांगलं स्मरणात राहिलं. आज देखील मी खोडू शकत नाही किंवा तो एवढा मोठा त्याने समारंभपूर्वक माझं त्यांच्या हस्ते आणि 2 शब्द कौतुकाचे झाले माझ्या, तो एक माझा विस्मरण आहे. आणखीन एक माझा विस्मरण प्रसंग, पुण्याची साधू वासवानी ट्रस्ट त्यांच्या मार्फत इंचलकरची रोटरी क्लब त्यांनी एक अशी योजना राबवली होती, जे दिव्यांग, अपंग, ज्येष्ठ नागरिक ज्यांना काही कंबरदुखी, गुडघेदुखी, काय असे कमोडेट वगैरे अशा लोकांना, ज्येष्ठांना साहित्य वाटप करायचं. आणि ते पण एक आमचं तिथं जतमध्ये एक हायस्कूल आहे, चांगलं हायस्कूल आहे, तर त्यांच्या मार्फत ही योजना राबवायचं त्यांनी ठरवलं. मग त्यांनी काय ठरवलं, त्यांना काय कोणी सांगितलंय कोणाला ठाव, परंतु खरं म्हणजे त्यामध्ये सहभाग नव्हता. कारण ते रोटरी क्लबवाले त्यात सहभाग होता. त्यामध्ये साधू वासवानी ट्रस्ट मार्फत त्यांना मटेरियल मिळणार होतं आणि वाटणार होतं जत हायस्कूलमध्ये. म्हणजे अर्थार्थी ज्येष्ठ नागरिकाचा त्यामध्ये संबंध नव्हता. पण त्यांना कोणीतरी सांगितलं, आपण ज्येष्ठासाठी हे जे आपण वाटणार आहे त्या ज्येष्ठ नागरिक अध्यक्षाला आपण बोलवून घेऊया आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकूया. मला जरा आश्चर्य वाटलं की मी काय करायचं.
तर त्यांनी सांगितलं तुमचे जेवढे ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांना डोळ्याचा हे असेल, चष्मा लागत असेल, कानाचं यंत्र लागत असेल किंवा कमरचा पट्टा, तुम्हाला कमोड, संडासची खुर्ची किंवा वॉकर, चेन, त्याच्या हे असे काही मटेरियल आहेत, तर त्या तुम्ही नावं आम्हाला द्या आणि त्या पण तालुक्यातील प्रत्येक गावातून तुम्ही गोळा करा. तर तो एक प्रसंग असा झाला, आम्हाला वाटलं हे करायचं कसं. तरी देखील आम्ही रात्र आणि दिवस प्रत्येक गावातले तरी करायला पाहिजे, एका गावातले त्यांना चालत नाही, सगळे निरनिराळ्या तालुक्यातून सगळे गोळा करायचे आणि वेगवेगळ्या तालुक्यातनं लिस्ट करणं. आणि त्याने सांगताना सांगितले खरा, पण ते एवढं काम अवघड होतं आम्हाला. पण ते प्रत्येक गावामध्ये आमचं शारीरिक, आमचं फिजिकली देखील आम्ही थोडा विचार करायलाच पाहिजे. गाडीवरनं किती फिरायचं, दिवसभर किती फिरायचं, तसं विस्तारानं आमचा तालुका फार मोठा आहे. तरी देखील आम्ही काय केलं, तो फिरलं केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी एकदा येऊन गेले, म्हणजे आम्ही सांगितलं हे लोक आहेत, तर त्यांची त्यांनी माप घेतले, कोणाला काय पाहिजे त्यांचं घेतलं. आम्हाला वाटलं हे घेतले आणि गेले. पण तुम्हाला सांगतो त्यांनी जो नंतर 2-3 महिन्यानंतर जो मटेरियल आणले आणि ते अगदी वाखण्यासारखं होतं. जे त्यांनी जे सांगितलं होतं, म्हणजे म्हटलं तसं त्यांनी करून दाखवलं. ते आम्हाला एवढं त्याचं प्रेरणा मिळाली की एवढं कुठं साधू वासवानी ट्रस्ट आणि इंचलकरची कुठं एक कसं काय, तिथे एक व्यक्ती संबंधित होते, इंचलकरची रोटरी क्लब आणि जत हायस्कूलच्या संबंधित असल्यामुळं तो हा एक लाभ मिळाला, तो एक आम्हाला अविस्मरणीय ठरला आहे. आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण, अध्यक्ष महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ सांगली प्रादेशिक विभाग यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहात पुढच्या मंगळवारी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत श्रीनिवास जरंडीकर. अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.